तुम्ही पैसे कमवता आहात, पण ते ठेवता कुठे? रोख रकमेत? चोरी झाली तर? किंवा नोटा भिजल्या किंवा जळून गेल्या तर? मग तर सगळे पैसे गेले. यासाठी पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर बँकेत ठेवणे हे सर्वात उत्तम आहे. जसं लतालाच बघा, ती ऑफिसाबाहेर डबे विकायची. तिचं जेवण इतकं चविष्ट होतं की आजूबाजूच्या ऑफिसातले लोक रोज जेवायला यायचे. रोज चांगली कमाई सुद्धा व्हायची. पण लता आपल्या बँक खात्याचा वापर करत नव्हती, म्हणून सगळे पैसे फक्त रोख स्वरूपात यायचे. सुरुवातीला बरं होतं, पण UPI नव्हतं. त्यामुळे जे लोक UPI ने पेमेंट करायचे त्यांनी येणं कमी केलं. किती पैसे आले गेल्याचा हिशोबच ठेवता येत नव्हता. घर आणि व्यवसायाचे पैसे एकत्र ठेवल्याने दुकानाच्या पैशांतून घर खर्च तर निघून जायचा आणि व्यवसायासाठी काही उरायचंच नाही. नफा किती होतोय याचा काही ठिकाणाही नव्हता. मग एके दिवशी एका ग्राहकाने तिला मल्टिप्लायचा व्हिडिओ दाखवला, ज्यामुळे लता UPI चालवायला शिकली. त्याच आठवड्यात लताने आपलं बचत खाते UPI ला जोडलं. आता पैशांचा हिशोब बँकेत किंवा UPI मध्ये दिसतो. ग्राहकही ऑनलाईन पेमेंट करू लागले आणि घर कामाचे खर्च वेगळे ठेवणंही सोपं झालं तिला. हळूहळू लताचा व्यवसाय वाढू लागला. मोठ्या ऑर्डर्स येऊ लागल्या. केटरिंगचं कामही सुरू झालं. तेव्हा बँकवाल्यांनी सांगितलं, आता बचत खात्याने काम चालणार नाही, आता चालू खात्याची गरज आहे. का? कारण लता वर्षभरात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा करत होती आणि महिन्याचा एक एक व्यवहार 2 लाख रुपयांपेक्षा वर जात होता. आणि फक्त गरजेचं नाही तर चालू खात्याचे स्वतःचे फायदे. कर्ज घेणं सोपं होतं कारण पैशांचा रेकॉर्ड अगदी स्पष्ट असतो. औपचारिक कर्जांसाठी आवश्यक असतं, जसं की GST किंवा उद्यम नोंदणी, मुद्रा, PMMY यासारखी व्यवसाय कर्जे, विक्रेता परवाने, सबसिडी आणि डिजिटल पेमेंट योजनांसाठी सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुतांश बँका चालू खात्यावर व्याज देत नाहीत. त्यामुळे तुमचा व्यवसायही वाढू लागला असेल तर बचत खात्यातून चालू खात्याकडे बदल करणं गरजेचं आहे. मल्टिप्लाय फायनान्सचं ज्ञान कुठेही कधीही.